हॅलो स्टुडंट्स, आपण मागचे डिस्काउंट म्हणजे काय हे बघितलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यावर आधारित आपण प्रॉब्लेम्स पण काय केलेले सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण बघणार पुढचा टॉपिक ज्याचं नाव आहे कमिशन्स म्हणजे काय. आता कमिशन्स म्हणजे काय आपण बघणार आहोत. मला हा शब्द वर्ड परिचित असेल देखील. आता हे जे कमिशन जे आहे हे नक्की म्हणजे काय ते बघा. की समजा सपोज एखादी मोठी फॅक्टरी आहे आणि इट इज नॉट पॉसिबल फॉर देम टू सेल दीज मॅन्युफॅक्चर्स गुड्स. म्हणजे एखादी मोठी फॅक्टरी असेल आणि त्याला त्याचा जे तयार केलेला जो माल आहे त्याला स्वतःला विकणं शक्य होत नसेल, त्यावेळेला तो काय करतो, एक पर्सन असा असाइन करतो की तो त्याचा माल काय करेल, विकेल. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं तर फॉर सम बुक्स इज देअर, क्लॉथ इज देअर, सोप इज देअर, असं अशा काही मोठमोठ्या ज्या वस्तू आहेत, टी व्ही सेट्स किंवा आपले वॉशिंग मशीन, असे काही ज्या वस्तू आहेत ते एक विकायला द्यायला एक पर्सन तो असाइन करतो. अँड दिस पर्सन कॅन बी गेट द रिम्युनेशन्स फॉर दिस सर्व्हिसेस अँड दिस रिम्युनेशन्स इज कॉल्ड ॲज अ कमिशन. म्हणजे त्यांनी तो त्याचा माल विकल्यामुळे त्याला एक काही ठराविक अमाऊंट त्या व्यक्तीला दिली जाते. ते अमाऊंटला म्हटलं तर कमिशन असं म्हटलं जातं. आणि द पर्सन कॅन बी गेट द कमिशन डिपेंड अपॉन द गुड्स अँड ऑल्सो दिस पर्सन इज कॉल्ड ॲज अ कमिशन एजंट. ते त्याला काय म्हटलं जातं, एजंट पण म्हटलं जातं किंवा त्याला कमिशन एजंट देखील म्हटलं जातं. आणि जनरली हे जे कमिशन जे दिलं जातं इट इज इन द टर्म्स ऑफ द पर्सेंटेज. म्हणजे 1% 2% 3% अशा पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये त्या व्यक्तीला कमिशन दिलं जातं. आता आणि हे विशेष म्हणजे रेट ऑफ द कमिशन इज डिपेंड अपॉन द टाईप्स ऑफ द गुड. ती वस्तू तू कोणती विकणार आहे त्याच्यावर आधारित त्या व्यक्तीला ते कमिशन दिलं जातं. आता ह्याच्यामध्ये आणखी बरेचसे कमिशनचं एजंट तुम्हाला माहीत असेल की एखाद्या व्यक्तीला जर स्वतःची लँड विकायची असेल किंवा एखादं घर विकायचं असेल तर तो व्यक्ती जे स्वतः एकटा तो कस्टमर म्हणजे जाऊ शकत नाही, तो फाइंड आउट करू शकत नाही तो व्यक्ती किंवा माझं घर विकायचं आहे किंवा माझी जागा विकायची आहे असं म्हणू शकत नाही. मग त्यावेळेला जो मधला माणूस असतो ज्याला मीडिएटर असं देखील म्हटलं जातं किंवा त्याला एजंट असं म्हटलं जातं किंवा कमिशन एजंट पण त्याला म्हटलं जातं. तो काय करतो, ज्याला जागा विकायची आणि ज्याला खरेदी करायची त्या दोघांना तो एकत्र आणतो. बरोबर आहे. आणि बाबा त्याचं घर विकून देतो, दुसरा तो खरेदी करतो. बरोबर आहे. आणि त्या बदल्यात एक तर त्या ह्याला कमिशन मिळतं. ते कमिशन त्याच्या सेलरकडून पण मिळतं किंवा ते बायरकडून पण कमिशन मिळतं किंवा बोथ ऑफ देम दोघं देखील त्याला कमिशन दिले जातात. आलं लक्षात कमिशन म्हणजे काय ते. ओके. आता आपण बघणार आहोत रिबीट. आता हा रिबीट देखील हा एक प्रकार आहे म्हणायला हरकत नाही डिस्काउंट टाईपमध्ये. आता रिबीट म्हणजे काय की एखादी ऑर्गनायझेशन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल खादी ग्रामोद्योग असू दे, हँडलूम असू दे किंवा हँडीक्राफ्ट असू दे किंवा सेलिंग कंटेनर असू दे, तर सेलिंग सेंटर असू दे किंवा बचत गट आहे, तर ते काय करतात एक ठराविक ऑकेजनला म्हणजे गांधी जयंती असू दे किंवा असं काही खास असं प्रोग्राम असेल त्यावेळेला ते काय करतात, डिस्काउंट दिलं जातं. बरोबर, स्पेशल डिस्काउंट दिलं जातं ॲट दॅट टाईमचं. आणि ते जे डिस्काउंट दिलं जातं ते जर कॉम्पेन्सेट बाय द गव्हर्नमेंट, जे काही डिस्काउंट दिलं जातं ते गव्हर्नमेंट ठरवलं जातं. अँड दिस कॉम्पेन्सेशन इज नोन ॲज अ रिबीट. त्याला काय म्हटलं जातं, रिबीट असं म्हटलं जातं. म्हणजे इट इज वन ऑफ द टाईप ऑफ द डिस्काउंट. रिबीट म्हणजे याचं डिस्काउंट असं म्हटलं जातं. मीन्स द इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग द income at a certain limit, they can be receive some discount on the payable of the income tax. असं म्हणायला त्याला रिबीट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण जनरली बघतो की गांधी जयंती असेल तर त्यावेळेला काय केलं जातं की खादी ग्रामोद्योग आहेत म्हणजे खादी टेक्स्टाईल आहेत त्यांच्या मालावर ते डिस्काउंट देतात. बरोबर, रिबीट दिलं जातं. बरोबर आहे. इट इज डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे हा एक प्रकारचा हे आहे म्हणायला हरकत नाही, डिस्काउंट असल्याचं म्हणायला हरकत नाही आहे.
तर त्याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 9.2 सोडवणार आहोत. पण पेज नंबर 56 आणि 57वर दोन प्रॉब्लेम जे सॉल्व करून दिलेले आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही काय करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. कारण ते एक्सप्लेन करायची गरज नाही, सॉल्व केलं मला वाचून समजणार आहे. मात्र आपण प्रॅक्टिस सेट 9.2 स्टार्ट करतोय. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम आपण बघतोय. आता फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे ते बघा. द जॉन सोल्ड द बुक्स इन द वर्थ ऑफ द ₹4,500 फॉर द पब्लिशर. ही कॅन रिसीव द 50% कमिशन. ओके, फाइंड द टोटल कमिशन द जॉन ऑब्टेन. ॲक्च्युली ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये उदाहरण आहे, त्याच पद्धतीने मी तुम्हाला सोडवते. मीन्स जॉन ऑब्टेन. आता त्यांनी जसं दिलं त्या पद्धतीनेच आपण सोडूया. दॅट इज द सेलिंग प्राइस ऑफ द बुक्स. म्हणजे त्यांनी जॉननी काय केलेलं आहे, बुक सोल्ड केलेले आहेत, बरोबर आहे. आता त्याची सेलिंग प्राइस ऑफ द बुक्स आपण सॉल्व करत जाऊया. जॉनी बुक्स मध्ये सेलिंग प्राइस ऑफ द बुक्स किती आहे, ₹4,500, बरोबर आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, द रेट ऑफ कमिशन. गिवन आहे हे किती आहे, त्यांनी रेट ऑफ कमिशन दिले 50% दिलेलं आहे, बरोबर आहे. आता त्यांनी काय विचारलेलं आहे, तर आता त्यावर आता 15% त्यांनी कमिशन दिलेलं आहे. आता त्याला ॲक्च्युली किती कमिशन मिळालेलं आहे ते आपण बघणार आहोत. दॅट इज कमिशन ऑब्टेन्ड. कमिशन ऑब्टेन्ड जर आपण मीन्स कसं काढतो, कमिशन ऑब्टेन्ड कसं करतो, द पर्सेंटेज कमिशन इंटू सेलिंग प्राइस. आता पर्सेंटेज कमिशन किती आहे, 15% आहे, म्हणजे आणि त्याची सेलिंग किती प्राइस किती आहे, 4,500, बरोबर आहे. मग न्यूमरेटर मधला 0 आणि डिनॉमिनेटर मधले 0 गेलेले आहेत, बरोबर आहे. मीन्स 15 × 45, 15×5 = 75, 7, 15×4 = 60, म्हणजे 67. म्हणजे त्याला कमिशन किती मिळालेलं आहे, ₹6,075 त्याला कमिशन मिळालेलं आहे. आणि लक्षात कसं सोडवलं ते समजलं तुम्हाला. वाटल्यास एकदा पुन्हा बघून घ्या कसं उदाहरण आपण हे सोडवलेलं आहे. ओके, आपण सेकंड प्रॉब्लेम बघूया. आता सेकंड प्रॉब्लेम बघा. द रफिक सोल्ड द फ्लॉवर वर्थ ऑफ ₹15,000 गिविंग द 4% कमिशन टू द एजंट. फाइंड द कमिशन ही पेड अँड फाइंड द अमाऊंट ही रिसीव बाय द रफिक. ओके, माझं त्यांनी काय सेल केलेलं आहे,
बुक सेल केलेले आहे, बरोबर आहे. मग आपल्याला फ्लॉवर सेल केलेले आहेत, म्हणजे सेलिंग प्राइस ऑफ द फ्लॉवर्स किती आहे. फ्लॉवरची सेलिंग प्राइस, फ्लॉवरची सेलिंग प्राइस आहे 15,000 रुपीज. बरोबर आहे. त्याच्यानंतर ही गिव्ह द कमिशन टू द कमिशनर एजंट किती दिलं त्यांनी कमिशन एजंटला कमिशन किती दिलंय 4%. We give the commission 4%. ओके. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अमाऊंट ही रिसीव बाय द कमिशन, म्हणजे कमिशन पण फाइंड आउट करायचं आहे आणि अमाऊंट ही रिसीव. ओके. मग आता आपण सॉल्व करूया. मग आता आपल्याला कमिशन काढायला हवं. मग आपला फॉर्म्युला आहे कमिशन इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज कमिशन इंटू सेलिंग प्राइस. मगाशी आपण बघितलेलं आहे पर्सेंटेज कमिशन इंटू सेलिंग प्राइस. आता पर्सेंटेज कमिशन किती आपलं 4%, सेलिंग प्राइस किती आहे 15,000. 0 गेले डिनॉमिनेटर न्यूमरेटरचे, 15 चौक 60, म्हणजे कमिशन किती मिळालं 600 रुपीज. बरोबर आहे. मग अमाऊंट द रिसीव बाय रफिक, रफिकचं स्पेलिंग काय, RFIQ इज इक्वल टू, आणि त्याला ॲक्च्युली अमाऊंट किती मिळाली, तर त्यांनी तो माल कितीला विकलेला आहे 15,000ला, आणि त्या कमिशनर एजंटला त्यांनी पैसे किती दिलेले आहेत 600 दिलेले आहेत. म्हणजे ह्या 15,000 मधून त्यांनी किती रुपये वजा करायला हवेत, 600 रुपये आपल्याला वजा करायला हवेत. म्हणजेच काय येईल, सेलिंग प्राइस मायनस कमिशन. आता सेलिंग प्राइस किती आहे त्याची फ्लॉवरची 15,000 मायनस 600, बरोबर आहे. 14,400 त्याला मिळालेले आहेत रुपीज. बघा कसं सोडवलं. अतिशय सोपं उदाहरण आहे, समजायला पण अतिशय सोपं आहे. त्यामुळे आता काय करायचं आहे, तुम्ही हे 2 प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आणि पुस्तकात सॉल्व केलेले देखील तुम्हाला मगाशी म्हटलं 56 आणि 57 वरचे जे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत ते पण लिहून काढायचे, कारण ते देखील परीक्षेला तुम्हाला येऊ शकतात. थँक्यू.